चला एकदा मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्या, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला बोला, एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मला एकदा थंब टाकून कन्फर्मेशन द्या. लगेच आपण सेशनला सुरुवात करूया. चला, गोपालराव नमस्कार, राणी, वैष्णवी जय हिंद, सुनीता जय हिंद. चला फास्ट मध्ये एकदा सेशनची लिंक. चला प्रिया गुड इव्हनिंग. सर्वांनी मला एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे, ऑडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूया. एकदा सेशनची लिंक सुद्धा काय करायची आहे, जास्तीत जास्त शेअर करायची आहे. चला जबरदस्त, क्या बात है. ठीक आहे, बघा जे विद्यार्थी या ठिकाणी धर्मादाय आयुक्त भरतीची तयारी करत आहेत तर त्या अनुषंगाने आपण अतिशय महत्वाची जबरदस्त अशी परिपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. या सर्व पदांसाठी तुम्हाला एकच बॅच काय करणार आहे, मदतीची ठरणार आहे. ज्या बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये काय असणार आहे, नोट्स असणार आहेत. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन आपण युट्यूबच्या माध्यमातून घेतोच आहे. अनलिमिटेड यूज आहे. तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद त्या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहेत, या ठिकाणी काय करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. 999 रुपयामध्ये तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं लघुलेखक वरिष्ठ व कनिष्ठ दोनही पदाची भव्य अशी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. तिच्यामध्ये तुम्हाला 50 रुपयामध्ये एकूण 10 टेस्ट महत्वाच्या आहेत, एक्झाम ओरिएंटेड आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, घेऊ शकता. त्याच्यानंतर भव्य टेस्ट सिरीज निरीक्षक वरिष्ठ लिपिक दोनही पदासाठी 99 रुपयामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट या ठिकाणी मिळणार आहेत. प्रत्येक बॅच महत्वाची आहे, प्रत्येक स्टेट सिरीज महत्वाची आहे. लवकर लवकर घ्या आणि फायदा करून घ्या. तलाठी भरती 2025 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सध्या फक्त ऑफर मध्ये आहे. 999 रुपयामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. बाकी तुम्हाला बॅचची वैशिष्ट्ये माहितच आहेत. अनुभवी शिक्षक वृंद, IBPS, TCS, सरळ सेवा, MPSC तज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न अनुसार नवीन बदलत्या काळासह या ठिकाणी तुम्हाला शिकवणी करण्यात येणार आहे. PDF स्वरूपामध्ये नोट्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, TCS पॅटर्न PYQ सेशन सुद्धा उपलब्ध आहेत. काही विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार सर TCS न घेता जर MPSC न जर परीक्षा घेतली, काळजी करू नका, MPSC चे सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. जाऊया सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे. काय म्हणतो पहिला प्रश्न, तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तरडी पेटणे सांगा. चला पायल जय हिंद जय हिंद जय हिंद. तरडी पेटणे म्हणजे काय असतं, हद्दपार करणे असतं, दुरून पाहणे असतं, रागावणे असतं का जळून जाणे असतं? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला शिल्पा जय हिंद. आकाश म्हणतोय पर्याय क्रमांक 3. सर्वांनी उत्तर देणं गरजेचं आहे. महत्वाचा वाक्प्रचार आहे. TCS न यापूर्वी विचारलेला आहे. तरडी पेटणे म्हणजे काय असतं, अतिशय रागावणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. काय पाहिजे उत्तर? उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 3. तरडी पेटणे म्हणजे काय असतं, रागावणे असतं. लक्षात घ्यायचं आहे. भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? भाटक. चला भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द, सेशनची लिंक एकदा शेअर करा बरं. भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बोला. मजुरी आहे, जमीन आहे, दलाली आहे का वतन आहे?
चलो चला चला चला, लवकर 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 उत्तर द्यायचं आहे. भाटक, जमीन. ओके, अजून चला लवकर 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 उत्तर द्या सर्वांनी. बत्त्या गुल व्हायला वाटते सर्वांच्या. फाटक या शब्दाचा अर्थ असतो पर्याय क्रमांक 1 मजुरी. काय आहे? पर्याय क्रमांक 1 मजुरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भाटक. काय आहे? भाटक. जमीन असेल, भूमी असेल, भू असेल, याला काय म्हणतात? जमीन म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. महत्वाचे प्रश्न आहेत आजचे. गडद निळे जलद भरून आले, वरील काव्य पंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? अधोरेखित शब्द केलेला असेल जलद या शब्दाला, अधोरेखित केलेलं असेल जलद या शब्दाला. मग जलद या शब्दाचा समास कोणता आहे? चला सांगा. अनुप्रास समास आहे, अलुक तत्पुरुष समास आहे, उपपद तत्पुरुष समास आहे का विशेषण पूर्वपद समास आहे? सर्वांनी उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 1. आपल्याला विचारलेला आहे समास. काय विचारलेला आहे? समास. आणि अनुप्रास हा जो आहे समास नसून काय आहे? अलंकार आहे. म्हणजे त्यांनी प्रॉपर 70% विद्यार्थ्यांची विकेट पर्याय क्रमांक 1 वर काढलेली असावी. TCS चा प्रश्न आहे. TCS चा प्रश्न आहे. लक्षात घ्या. जलद या शब्दाचा अर्थ बघूया आपण. जलद, मग या ठिकाणी जलद या ठिकाणी जर बघितलं, जल म्हणजे काय असतं? पाणी असतं. आणि द हा संस्कृत धातू असतो. देणारे, पाणी देणारे म्हणजे कोण असतं? जलद. मग हा जो देणारा शब्द आहे हा काय असणार आहे? तुमचा धातू साधित असणार आहे. कोणता असणार आहे? बघा, धातू साधित असणार आहे. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद धातू साधित असतं त्याचा आपण वाक्यामध्ये स्वतंत्र उपयोग करू शकत नाही, त्या शब्दाचा समास असतो तुमचा उपपद तत्पुरुष समास. त्यालाच म्हणतात कृदंत तत्पुरुष समास. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्लिअर? मग तुम्हाला या ठिकाणी आलेला असेल शब्द कोणता रे? शब्द आलेला आहे युधिष्ठिर. कोणता आहे? युधिष्ठिर नावाचा शब्द आहे. युधिष्ठिर या शब्दाचा समास कोणता असेल सांगा? युधिष्ठिर. बोला. युधिष्ठिर. वाचायचाच नसतो क्वेश्चन, बरोबर आहे ना? वाचायचाच नसतो गोपाल क्वेश्चन, डायरेक्ट उत्तर द्यायचा असते. ठीक आहे ना? डायरेक्ट उत्तर हाणायचं. प्रश्न कशाला वाचायचा? आपण काय परीक्षा थोडी नाही गेलो, आपण टाइमपास करायला गेलो तिथं. बरोबर आहे का नाही? हा, चला. युधिष्ठिर या शब्दाचा समास कोणता असेल? पर्याय आहेत हे 4. उत्तर द्यायचं सर्वांनी. लवकर 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 उत्तर द्या. कोणता असेल? अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास असेल. अलुक तत्पुरुष समास. समोरचा प्रश्न घेऊया. वाचा समोरचा प्रश्न शांत चित्ताने. काय म्हणतो समोरचा प्रश्न बघा बरं या ठिकाणी. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरण वाचक
या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता? चलो, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक या क्रमाने येणारा योग्य पर्याय कोणता आहे? अंशाभ्यस्त म्हणजे जिच्यामध्ये काय झालेला असतो? थोडासा बदल झालेला असतो. पूर्णाभ्यस्त जशाला तशी पुनरावृत्ती झालेली असते. अनुकरणवाचक, ध्वनिदर्शक, नादानुवाचक शब्द असतात. चलो, लवकर 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 आपण जर बघितलं अंशाभ्यस्त, या ठिकाणी झाड बीड अंशाभ्यस्त आहे. लाल लाल जसाच्या तसा पूर्णाभ्यस्त आहे. किरकिर अनुकरणवाचक, ध्वनिदर्शक, ध्वन्यानुकरण, नादानुवाचक शब्द आहे. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 1. काय पाहिजे उत्तर? उत्तर पाहिजे आपलं पर्याय क्रमांक 1. कडकडाट, बाकीचे शब्द सुद्धा या ठिकाणी सांगून देतो. कडकडाट हा अनुकरणवाचक शब्द आहे. कोणता? अनुकरणवाचक शब्द आहे. घेई घेई विठोबाचे, बरोबर आहे ना? घेई घेई हा कोणता शब्द आहे? तुमचा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दगड बिगड हा तुमचा कोणता शब्द असणार आहे? अंशाभ्यस्त शब्द असणार आहे. अंशाभ्यस्त शब्द असणार आहे. समोरासमोर पूर्णाभ्यस्त, घरबीर अंशाभ्यस्त, फडफडाट या ठिकाणी कोणता आहे तुमचा? अनुकरणवाचक. अनुकरणवाचक. चलो, क्लिअर आहेत सर्व पर्याय? शेजारी पाजारी कोणता शब्द आहे रे? अंशाभ्यस्त शब्द आहे. वटवट हा अनुकरण दर्शक शब्द आहे. हाल हाल हा तुमचा काय असणार आहे? पूर्णाभ्यस्त शब्द असणार आहे. पूर्णाभ्यस्त. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. चला समोर समोर जाऊया. देशी शब्दाचा पर्याय आपल्याला योग्य निवडायचा आहे. देशी शब्द मग तुमचं डोके, पोट, ताळा, डोळे, बोका, दगड, धोंडा, रेडा, गुडगा, डबा, हाड, बाजरी, झोप, खुला, मठ्ठा, तपास. देशी शब्दाचा गट. सोपा आहे प्रश्न, सर्वांनी उत्तर द्यायचंय. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करायची आहे. ज्या शब्दाची उत्पत्ती सांगता येत नाही, जे शब्द मूळचे आहेत, पूर्वीपासून आपण वापरत आलेलो आहे, उगम सांगता येत नाही, त्यांना देशी शब्द म्हणतात. देशी. यांना दुसरं नाव आहे देशज. कोणतं नाम आहे? देशज. मग आहे तुमचा बोका, दगड, धोंडा, रेडा. पर्याय क्रमांक 2 मधले सर्वच्या सर्व शब्द काय आहेत? देशी शब्द आहेत. जोड्या जुळवायच्या आहेत. लावा जोड्या. लावा बरं जोड्या एकदा लवकर लवकर लवकर. जोड्या जुळवा बरं. चला बोला. नाही येत अनिरुद्ध, बॅच मध्ये आहेत राजा. तालव्य. जीभ वरच्या बाजूनं काय करते? स्पर्श करते. टाळूला स्पर्श करते. सर्वांना माहिती आहे तुमचं च, छ, ज, झ हे तालव्य आहेत.
याला द्यावं लागेल 2. ओष्ठ्य ओठाच्या साह्याने उच्चारले जातात. प फ ब ब याला द्यावं लागेल तुमचं 3. मूर्धन्य ठीक आहे ना, टायपिंग मिस्टेक आहे पण तुम्ही समजून घेऊ शकता. मूर्धन्य आहेत पर्याय क्रमांक 4 मधले आणि दंत्य त थ द ध असे या ठिकाणी आपल्या जोड्या जुळवल्या जातील. उत्तर असेल 2 3 4 1. 2 3 4 1. 2 3 4 1. जबरदस्त, सर्वांचं बरोबर येत आहे. मग याच्या बाहेरचे जर प्रश्न आले, तुम्हाला प्रश्न आलेला असेल अमवर, या अमचं उच्चारस्थान कोणतं आहे, लवकर कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. अमचं उच्चारस्थान कोणतं आहे, अनुस्वार म्हणतो आपण त्याला. नासिक, नासिक, नासिक्य. चलो चलो चलो, जबरदस्त. काय आहे, नासिक्य आहे. नासिक्य हा आहे व तुमचा व. दंत्योष्ट्य कोण आहे तुमचा, हा दंत्योष्ट्य. लक्षात घ्या, हे दोन्हीच्या दोन्ही सुद्धा. समोर जाऊया, दिलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रकार. टेलिग्रामला सुद्धा मी हा टेबल टाकलेला आहे, एकदा बघून घ्याल. अ आ क चा पूर्ण गट कशामध्ये येतात, कंठ्यमध्ये. ह सुद्धा कंठ्यमध्ये येतो, लक्षात घ्या. ई च चा पूर्ण गट य आणि श तालव्यामध्ये येतात. रु ट चा पूर्ण गट र श ल मूर्धन्यमध्ये येतात. लू त चा पूर्ण गट ल स दंत्यामध्ये येतात. उ दीर्घ ह्रस्व प चा पूर्ण गट ओष्ठ्यमध्ये येतात. हे संयुक्त स्वर, याच्या सोबत ऍट सुद्धा टाकावा लागेल. हे कंठ तालव्य आहेत. ओ औ याच्यामध्ये अ टाकावा लागेल. हे तुमचे कंठोष्ठ्य आहेत व तुमचा दंत्योष्ठ्य आहे. च छ ज दुहेरी उच्चार होतो, दंत तालव्य आणि तालव्य. आणि अम तुमचा काय आहे, नासिक्य आहे. आपण बघितलेलं आहे नासिक्य. अनिरुद्ध व्हिडिओ बघून घे मित्रा, शॉर्ट ट्रिक सांगितलेले आहेत. शॉर्ट ट्रिक सांगितलेले आहेत राजा, एकदा तो व्हिडिओ बघून घे, एकदम परफेक्टपणे तुझ्या लक्षात राहतील. आयुष्यात कधीच तू विसरणार नाहीस. चालेल, एकदा सर्च कर, तो व्हिडिओ तुला मिळून जाईल. किंवा मला मेसेज कर टेलिग्रामला, किंवा टेलिग्राम चॅनलला आपल्या लिंक बघ, मिळून जाईल. पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. प्रयोगावरती प्रश्न आहे, प्रयोगावरती प्रश्न आहे. चलो बोला. प्रयोग, चारा शेळीकडून खाल्ला जातो. रप 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 रप. अनिरुद्ध म्हणतो सकर्मक कर्तरी. कुणाचं म्हणणं आहे कर्म कर्तरी. चलो लवकर 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 उत्तर द्यायचं. कडून, नवीन कर्मणी, लवकर, अजून फास्ट. राणी म्हणतय पर्याय क्रमांक 1. रप 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 उत्तर द्या रे. चला, आता शेळीकडून चारा खाल्ला जातो. खाणारी कोण आहे, शेळी. वाक्याचा कर्ता, खाल्लेला काय चारा, वाक्याचं कर्म. ज्या वेळेस कर्त्याला कोणतं शब्द योगी अव्यय असतं, कडून, आणि कर्म तुमचं काय असतं, अप्रत्ययी असतं.
त्यावेळेस प्रयोग असतो तुमचा नवीन कर्मणी. काय असतो? नवीन कर्मणी. त्यालाच नाव आहे बघा कर्मकर्तरी. काय नाव आहे? कर्मकर्तरी. हा प्रयोग आपण मराठीमध्ये कोणत्या भाषेकडून स्वीकारलेला आहे? या इंग्रजी भाषेकडून स्वीकारलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. हो, प्रयोगाचं सुद्धा लेक्चर आहे राजा. प्रयोगाचं लेक्चर करून घे एकदा. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा. 35 मुलं लाईव्ह आहेत आणि 12 लाईक आहेत. हा अन्याय का बरं? सेशन आवडत नसल, प्रश्न चांगले नसतील, दर्जेदार नसतील, लाईक करू नका. पण असं का? चला एकदा सर्वांनी सेशनला लाईक करायचंय. प्रत्येकाने समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. आधीच्या स्वराचा लोप होऊन, महत्वाचा प्रश्न आहे जबरदस्त. आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याला काय म्हणतात? पूर्वरूप संधी म्हणतात, पररूप संधी म्हणतात, व्यंजक संधी म्हणतात का विसर्ग संधी म्हणतात? ठीक आहे. या ठिकाणी काय असेल? पहिला स्वर आणि नंतर या ठिकाणी काय असेल तुमचा? दुसरा स्वर. मग पहिला स्वर या ठिकाणी काय म्हणतात? लोप पावतो. दुसरा स्वर काय होतो? कायम ठेवला जातो. त्याला पररूप संधी म्हणतात. काय म्हणतात? पररूप संधी म्हणतात. पररूप संधी. चालेल. उदाहरणार्थ घर अधिक ई. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, त्याच्या समोर आहे ई. मग या ठिकाणी शब्द तयार होतो तुमचा घरी. बघितलं तर या ठिकाणी ई काय आहे? कायम आहे. पहिल्याचा लोप. म्हणजे उदाहरण असतं पररूप संधीचं. अगदी बरोबर आहे राणीचं. रेघोटी. रेघोटी नावाचा शब्द विग्रह केला असता रेघ अधिक काय असेल? ओटी असेल. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, त्याच्या समोर आलेला आहे ओ. मग इथं बघितलं ओ कायम आहे. पहिल्याचा होतो लोप. पररूप संधी. पहिला कायम, दुसरा लोप पावत असेल त्याला म्हणतात पूर्वरूप संधी. काय म्हणतात? पूर्वरूप संधी. काहीसा, काही अधिक असा. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण ई, त्याच्या समोर आलेला आहे अ. इथं बघितलं तर ई तुमचं कायम आहे. दुसरा लोप पावला. याला पूर्वरूप संधी म्हणतात. नुमजे हे आहे तुमचं पररूप संधीचं. अगदी बरोबर. नुमजे. न उमजे विग्रह येतो त्याचा. चलो. अजून पण भरपूर विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक केलेलं नाही. दुरात्मा हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? दुरात्मा. अजून पण कंजूस लोकांनी सेशनला लाईक केलं नाही. सेशनला लाईक करा. चलो चलो चलो. लवकर. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी का पररूप संधी? चला बघायचंय. विग्रह येतो दू, विसर्ग अधिक आत्मा. मग पहिल्या पदातील शेवटचा वर्ण विसर्ग. विसर्गाच्या पूर्वी काय काय आलेलं असेल? रस्व ई किंवा रस्व उ. आणि विसर्गाच्या समोर काय काय आलेलं असेल? या ठिकाणी मृदू वर्ण आलेला असेल. त्यावेळेस विसर्गाचा काय होणार? र होणार. आ सोबत संधी करणार. दुरात्मा शब्द विसर्ग संधी आहे. आणि कोणता या ठिकाणी नियम लागू होतो? विसर्ग.
रकार संधी, विसर्ग रकार संधी, चलो जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। मग तुम्हाला एक शब्द देतो, मला त्याची संधी सांगायची आहे। परिच्छेद नावाचा शब्द आहे, परिच्छेद कोणत्या संधीचा आहे सांगा? परिच्छेद। परिच्छेद नावाचा शब्द चलो कोणती व्यंजन संधी, कोणती व्यंजन संधी? बोला बोला बोला, रप 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 रप। छ ची व्यंजन संधी, छ च्या पूर्वी कोणताही स्वर आल्यास त्याच्यामध्ये च येतो। त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला। या वाक्यातील वाक्य संकलन प्रकार ओळखा। वाक्य संकलन अजिबात नाही, छेचाच कसा होईल? असे लॉजिक नका लावू, अभ्यास करा, अभ्यास करा रे। चला द्या उत्तर लवकर लवकर लवकर। त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला। संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, गौण वाक्य आहे का केवल वाक्य आहे? बोला बोला बोला। सेशनला एकदा लाईक करून घ्या। 40 विद्यार्थी लाईव्ह आहेत आणि 18 लाईक आहेत, फक्त 18 लाईक। असं का? त्या संजनाला एकदा नाव सांगा रे आपलं, त्या संजनाला नाव सांगा। उभयान्वयी अव्यय आहे कारण, कोणतं आहे? कारण, म्हणजेच या ठिकाणी ते असेल कारण बोधक। कोणतं? कारण बोधक। उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेलं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं। पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य। या कारण बोधकनं जोडलेलं जे पहिलं वाक्य असतं हे नेहमी असतं प्रधान, आणि दुसरं वाक्य असतं हे असतं गौण, आणि या गौण वाक्याचा उपप्रकार असतो क्रिया विशेषण वाक्य। क्रिया विशेषण वाक्य। चलो नेक्स्ट। अगदी बरोबर, अगदी बरोबर। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अचूक लिंग असलेला पर्याय ओळखा। अचूक। शालिनी म्हणते व सरची कुंडली काढते काय? चलो 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 चला। अनिरुद्ध, आज जेवणात साखर भात केला होता। साखर भात सामासिक शब्द आहे। कोणता शब्द? सामासिक। दुसऱ्या पदावरून लिंग ठरवतात। भात म्हणजे तो भात, म्हणजे काय पाहिजे होतं या ठिकाणी? पुल्लिंग पाहिजे होतं, पुल्लिंग। कार्यक्रम हुकवला यांनी।
त्याने देवघर स्वच्छ केले. देवघर घर म्हणल्यावर ते घर नपुसकलिंग बरोबर आहे. ताटात मीठ भाकर वाढली आहे. भाकर ती भाकर पाहिजे. ती भाकर म्हणजे काय लागेल या ठिकाणी? स्त्रीलिंग पाहिजे. स्त्रीलिंग. स्त्रीलिंग भाकर म्हणजे फक्त बी बरोबर. ए व सी चूक. अशी कशी नाही बदलून भेटत? अशी कशी नाही? जगातल्या सगळ्या लोकांची बदलून भेटते आणि तुझी काय? तू काय हाँगकाँगहून आलात काय? दाद्या एकच पक्ष ना अभ्यासावर लक्ष. चलो फक्त ए बरोबर. ए आणि सी काय आहे? चूक आहे. बदलून भेटते. प्रयत्न करा चांगले. सेशनला एकदा लाईक करा सर्वांनी. समोर जाऊया. खालीलपैकी अंतस्थ व्यंजनाचा गट ओळखा. अंतस्थ. काही चुका असतील, अख्खं नाव बदलायचं असेल तुले तो भारतानं असे कायदे केलेले आहेत. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर एक कृपा केलेली आहे. जात बदलायची असेल जात बदलू शकतो. राष्ट्र बदलायचा असेल राष्ट्र बदलू शकतो. देश बदलायचा असेल देश बदलू शकतो. बरं एवढंच नाही, लिंग बदलायचं असेल तर लिंग बदलू शकतो. अजून काय सांगावं तुम्हाला? समलिंगी विवाह सोहळा परमिशन दिलेली आहे. काळजी नका करू. अंतस्थ व्यंजनाचा गट ओळखा. अंतस्थ. हा अंतस्थ म्हणजे काय असतात रे? अर्धस्वर असतात. अर्धस्वर लक्षात घ्या. अर्धस्वर य र ल व यांना अंतस्थ म्हणतात. अंतस्थ. चला पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे होतं 2. कलम 377 पहा. राणीनं कलम सुद्धा टाकलेली आहे. काय प्रयत्न तर नाही चालू. हा चला. तू त्याला न्यायचे होतेस. विधान कोणत्या प्रयोगाचे आहे? तू त्याला न्यायचे होतेस. चला 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 चला. कर्तृभाव संकर. फक्त पैसा पाहिजे, अजून काहीच नको. सेशनला एकदा लाईक करा सर्वांनी. सेशनला एकदा सर्वांनी लाईक करा बरं. सर्वांनी. ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी ते सर्व कंजूस लोक. कर्मभाव संकर प्रयोग याचाही व्हिडिओ बघितलेला नसेल तर एकदा बघून घ्या. चालेल. तू त्याला न्यायचे होते. करता तू आहे. लगेच क्रियापदावर नजर टाकायची. स असेल. प्रयोग कोणता असतो राजांनो? प्रयोग कोणता असतो तुमचा? संकर प्रयोग असतो. संकर प्रयोग. ज्या वेळेस करता तू असेल क्रियापदाला प्रत्यय स लागलेला असेल. करता तुम्ही असेल क्रियापदाला त प्रत्यय लागलेला असेल. मग आता संकर प्रयोग ठरलेला असतो कर्मावर. हा झाला तुमचा करता. आता कर्म बघा. कर्म. कर्म आहे त्याला. कर्म जर सप्रत्ययी असेल कर्तृ भाव संकर प्रयोग. पर्याय क्रमांक 3 उत्तर. कर्म जर तुमचं अप्रत्ययी असेल कर्तृ कर्म संकर प्रयोग. ठीक आहे. कर्तृभाव संकर प्रयोग उत्तर आहे याचं. कारण कर्माला प्रत्यय आहे. कर्माला प्रत्यय नसता तर उत्तर असतं कर्तृ कर्म संकर प्रयोग. सेकंदात उत्तर येते. थोडा अभ्यास करा. जो मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे 16 मिनिटाचा तो एकदा बघून घ्या. तो एकदा बघून घ्या. चांगल्या संकल्पना तिच्यात मी बनवलेल्या आहेत. शॉर्टकट मध्ये सांगलेला आहे. चालेल. लक्षात घ्या. संकर प्रयोग. करता तू असेल क्रियापदाला स प्रत्यय. करता तुम्ही असेल क्रियापदाला त प्रत्यय. आणि याच्याही पेक्षा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकदम शॉर्टकट मध्ये. कर्मभाव संकरची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. कर्त्याच्या जागी नाम असतं.
कर्माच्या जागी नाम असतं, दोन्ही सप्रत्ययी असतात, क्रियापदाला ला लिहिलेल्या प्रत्यय असतात. बाबाने मुलीला शाळेत घातले, सासूने सुनेला माहेरी धाडले. हे उदाहरण आहेत कर्मभाव संकर प्रयोगाचे. चालेल. एकदम सोप्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर ह्या गोष्टी बघा बारकाईनं 100% पैकीच्या पैकी मार्क येतात. समोर आलेला आहे प्रयोगावरती प्रश्न, महत्वाचा आहे, जबरदस्त आहे. मंदाचे पुरण वाटून झाले, सॉरी पुराण, हे पुराण मला वाटलं पुरणच काय बुवा, दिवाळी आली जवळ. मंदाचे पुराण वाचून झाले समाप्ती. चलो. परशुरामाकडून झाड तोडले गेले, नवीन क्रिया, त्याला सवय सोडावी लागली, त्याला. चलो. मंदाचे पुरण कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये असेल, कर्म अप्रत्ययी असेल, क्रियापद कार्य समाप्ती दाखवत असेल, त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात. परशुरामाकडून कर्त्याला शब्दयोगी अव्यय असेल, कर्म अप्रत्ययी असेल, नवीन कर्मणी प्रयोग असतो, त्याला सवय सोडावी लागली, सोडणारा तो, सोडलेली सवय प्रदान कर्तृ कर्मणी प्रयोग असतो. उत्तर पाहिजे आपलं पर्याय क्रमांक 2. जबरदस्त खतरनाक उत्तर यायले तुमचे, खतरनाक उत्तर यायले. नेक्स्ट. स्वर संधी मधील आदेश व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. स्वर संधी. चला. पीपीटी कशी दिसते एकदा सांगा बरं. पीपीटी कशी दिसते सांगा बरं. डॅशिंग दिसते का? डॅशिंग डिजिटल वाटते का जरा? म्हणजे एकदम सिंपल बट स्वीट. बरोबर आहे ना? अरे बाप, अवघड केलं मग तुम्ही. 3दा बदललं. मग 3दा जर तुम्ही बदललं त्यात काय नेमका बदल केला? To be or not to be, that is the question. ऑप्शन नसतात आमच्या या प्रश्नाला. जोड्या लावा, आम्ही डायरेक्ट जोड्या लावत असतो, ऑप्शनचं घेणंच नाही आम्हाला. ठीक आहे. गुणादेश. गुणादेश मध्ये सांगा. गुणादेश रमा अधिक ईश. गुणादेश. वृद्ध्यादेश मत अधिक ऐक्य, मतेक्य. यनादेश अयादी घरच्या घरीच. उत्तर पाहिजे तुमचं 3 1 2 4. 3 1 2 4. 3 1 2 4 पाहिजे. एकदा चेक करू द्या मला. गुणादेश 3, वृद्ध्यादेश 1, यनादेश 2 आणि अयादी 4. 3 1 2 4. 3 2 1 4 वाल्याचा काय घोळ झाला रे? काय घोळ झाला? गुणादेश म्हणजे काय असतं? गुणादेश मध्ये एक मात्रा आलेला असतो. ठीक आहे. वृद्ध्यादेश मध्ये 2 मात्रे आलेले असतात. यनादेश मध्ये ईचा य होतो आणि अयादी मध्ये औ आव आलेलं असतं. 3 1 2 4 उत्तर पाहिजे. सांगू शकत नाही राव आता नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येईल नाही येणार. कोणकोणत्या डिपार्टमेंटला तुमचं आधार कार्डच्या ऐवजी मतदान कार्ड घेतात, पॅन कार्ड घेतात. ठीक आहे, लक्षात घेत चला. कधी कधी काहीच घेत नाही तर
त्याच्यामुळं तुमची पोस्ट कोणती आहे, क्लास 2 ची आहे, क्लास 3 ची आहे, क्लास 1 ची आहे, सरळ सेवा आहे, याच्यावर डिपेंड करतं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. पण 99% जर डेट ऑफ बर्थ मध्ये तुमच्या आधार कार्ड मध्ये चूक असेल तर 99% प्रॉब्लेम येतोच. चला, तुषारने मीराची वही फाडली या विधानातील अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो? तुषारने मीराची वही फाडली, मीराची वही. चला 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 उत्तर द्या. चला रे उत्तर द्या. उद्देश विस्तार, विधानपूरक, आधारपूरक, कर्मपूरक, सांगा. रप 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 रप. तुषार वाक्याचा कर्ता, फाळलेली वही वाक्याचं कर्म, कर्माचं अधिविशेषण, याला कर्म विस्तार म्हणतात. काय म्हणतात? कर्म विस्तार म्हणतात. लक्षात घ्या, कर्मपूरकशी रिलेटेड आहे. उत्तर लागेल पर्याय क्रमांक 4. अधोरेखित पाहिजे होतं वहीला, पण ते मी मीराला केलं, मीराला केलं. ठीक आहे, कर्मपूरक असतं वही आणि याला म्हणतात कर्म विस्तार किंवा कर्मपूरकचा विस्तार. मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? सर तुमची बॅच सांगा एकदम डीप, मी घेतो पापा. बर, मला काय कर, टेलिग्रामला मेसेज कर, मी तुला लिंक टाकतो राजा. 96 23 88 35 98. एकदाच कर आणि एका वर्षात नोकरी लाग. बाकी एमपीएससी जास्त वेळ देऊ नको. काय आहे मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण? त्याला सदावर्त म्हणतात. पर्याय क्रमांक 3 सदावर्त. काय म्हणतात? सदावर्त म्हणतात. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंहावलोकन. चला द्या उत्तर. रप 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 उत्तर आलं पाहिजे हो. हेच काय मराठी व्याकरणात 2-4 संकल्पना, 4-5 नियम, 10-12 उदाहरणं, संपलं मराठी व्याकरण, झालो पास, लागली नोकरी. सिंहावलोकन, राज्यकारभार पाहणे, सिंहाचे दुर्बळ अवलोकन करणे, वरवर पाहणी करणे, मागील काळाकडे ओझरती नजर टाकणे. चलो, जबरदस्त. तनुजा म्हणते या, उमेश म्हणतो सिंहावलोकन, प्रतीक्षा म्हणते यक, राणी म्हणते यक. सिंहावलोकन म्हणजे मागील काळाकडे ओझरती नजर टाकणे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आमचं क्लिअर आहे बा, आमचा काहीच नाही. हे तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला का सांगा रे? आपली गाडी सनसन चालवे. पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. बापरे किती भयानक आहे हा प्राणी. अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. भीतीदर्शक आहे का, आश्चर्यदर्शक आहे का, तिरस्कारदर्शक आहे का, शोकदर्शक आहे? माझ्या मोबाईलात तर होय ना ब्रेक. बापरे किती भयानक आहे हा प्राणी. आश्चर्य आहे, आश्चर्य. बर, क्लिअर होईल. 1-2 मिनिटं थांबून घ्या.
यथा राजा तथा प्रजा वाक्याचा प्रकार ओळखा. यथा राजा तथा प्रजा. पुश होत आहे व्हिडिओ. बर शालिनी, चला. जसा राजा तशी प्रजा, जसा तसा संबंधी विशेषण आलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं. संबंधी विशेषण मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्य. हा ना संयुक्त. हा ना ए शालिनी, हान संयुक्त अजून. हा ना अजून एकदा संयुक्त. वैष्णवीचं आलं बा उत्तर बरोबर. विषयच नाही काय. हा सेशनला एकदा लाईक करा रे सर्वांनी. ही गोष्ट मला आता आठवते आहे. वाक्यातील उद्देश ओळखा. ही गोष्ट मला आता आठवते आहे. चलो चलो चलो. आठवणारी कोण? गोष्ट पर्याय क्रमांक 1. चला जीएस मास्टर किरण सर, क्या बात आहे. नमस्कार 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 सर. मोठे बंधू किरण सर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जॉईन आहेत. पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा. प्रियकर त्या चॅनलला सुद्धा सर्वांनी व्हिजिट द्या रे. अतिशय उत्तम प्रकारे जीके जीएस चालू घडामोडी नामांकित व्यक्तिमत्व आहे किरण सर, म्हणजे नॉट अ जोक. ठीक आहे. त्या चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करायचंय. चला. प्रियकर नेहमी प्रियसीच्या अवतीभोवती फिरतोच, त्याचं कामच आहे भाऊ. तोंडी लागणे, रुंजी घालणे, नाव टाकणे का जीव लावणे, वाक्प्रचार कोणता असेल? चला 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 सर्वांनी. पागल झालं बा ते, रुंजी घालणे म्हणतात त्याला, रुंजी. चलो. आंब्याच्या झाडावर रोज एक कोकिळ बसत असे. वाक्यातील आख्यात ओळखा. आख्यात. बसत असे गेम होऊ शकतो. जीव लागणे. हा असा कसा लागते जीव तुमचा? बसत असे रीती भूतकाळ आहे. रीती भूतकाळाचा आख्यात असतो. ई आख्यात. पर्याय क्रमांक 2. पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे. अत्यंत आळशीपणा करणे, सगळ्यांना भरपूर मदत करणे, काही कोणाला न देणे, खूप ऐशारामी जीवन जगणे. चलो. सोपा आहे. कधीही कोणाला काहीही न देणे. शेवटचा प्रश्न. पुढील पैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? विसर्ग उकार संधी. विसर्गाचा उ होतो. विसर्गाचा उ होतो. चला 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 लवकर 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 लवकर. सन जन 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 जन. यश विसर्ग अधिक धन
पहिल्या पदातील शेवटचा वर्ण विसर्ग, त्याच्या समोर ध काय आलेला आहे तुमचं, मृदू वर्ण आलेला आहे, पाठीमागे अ आलेला आहे, विसर्गाचा उ होणार, पाठीमागे मिळून त्याचा अ मध्ये मिळून त्याचा ओ होणार, याला विसर्ग उकार संधी म्हणतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4.